अबे भुऱ्या, का मोठी पतंग लेस रे? अबे तोर सारखो काही चोंबक थोडीक सेव। 20 रुपया की पतंग ले आओ, 20 रुपया की। हाँ, मोरो पप्पा जी ने पैसा देईन। अबे चलना बे, आपण दोघी जण उडाऊ बिन पतंग। हो, बडो हुशार सेस। हाँ, पैसा मी खर्च करून आणि पतंग तू उडाव जो। बडो शाईनो काम कोण इथं कार्या। हाँ ना, 1 दिवस मी ना आपलं चॉकलेट माको अर्ध चॉकलेट देत होतं, कसं मस्त खायस लेड्या। अबे लेड्या कोणला कसेस? ऐ लेड्या कोणला कसेस? अबे तोला कसू ना लेड्या, तोला कसू लेड्यासेस ना। मी कभी भी काहीच खात राहूसू तर मर्जावर आवसेस आणि लाडी गोडी लगावसेस। तू जाय ना बे, तोर संग मला खेलों कोण आहे लाडी गोडी लगावसे कसे बट्टा। मी भी तर काही गण देसू येला। अय पिंकी डिंकी, जाय ना उतर तू। वो कोणीला पतंग नाही दे, मोरो दोस्त आहे, मला उडावून दे। अबे कार्या, काही को काहीच नको सांगू। मी तुला कप काय बे पतंग उडावून देऊन मून। मोरो भाऊ आहे ना, मला पतंग उडावून दे। ऐका भाऊ, मला एक गण पतंग उडावून देजो का? तुम्ही दुई जण जाओ भला, मला तुमच्या संग खेळून कोण आहे। तुम्ही दुई जण जाओ बटा। आपलं मायबापला लेखर नाही मागती यानी आयजासती फुकट की पतंग उडावर। पतंगला धागा नाही लग, पतंग नाही लेनो पड़ा बटा। फुकट्या कहीं का नहीं तर मला भी नाही उडावून देजो का भाऊ? जाय ना, आपलं मम्मीला पैसा नाही मागता हो तोला। हगरे गईन कोणी तर एक गण पतंग लेलेस तर आमला जाय कसे? आम्ही भी आपलं मम्मीला लेकर मागासे जे नब्बा पतंग। खरीच तू नाही उडावून देस का रे मला पतंग? अबे जाय ना बे, मोरो दिमाग रोग खाऊ जान दे मला बटा। मोमदेल आयो या आणि नानसी तर पतंग ना आहे, पर मला कसे मोठी जात पतंग ले, मोठी जात पतंग ले। एकोदून मोठी पतंग मी आपलं आजीला लेकर मागून हो। अबे जाय ना, बुरुड बुरुड कायला करसेस? अब रोवत रोवत जानो पड़े, नहीं तो हमारी मम्मी कहीं लेकर नहीं देन की। चलिए भी घर ना आती बाड़ी में काही कचरा कुचरा सेका तो निम लेसू। या दिखायला रोवसे का भाई गे वदी तोला रोवला साजरीस तर गईतीस ना खेळणला ऐ वानी मारापिटी करसे ना यानी रोत रोत आवसे। मला 100 रुपये दे। 100 रुपया? तोला कायला 100 रुपया पाहिजे? ऐ काय को काम से तोला 100 रुपया को? मला पतंग लेला 100 रुपया पाहिजे हो। पतंग लेऊन ना, धागा लेऊन ना, चक्री भी लेऊन। बैलंगी का आणखी नाही तर 100 रुपया खर्च करत रे पतंग साठी। कोरे सांगिस तुला असो पतंग लेला आणि टुरीपटी की जात पतंग उडावसे ती का? टुरीपटी बस चलाव देती, कार चलाव देती, सायकल चलाव देती, गाडी चलाव देती, विमान चलाव देती आणि पतंग काय नाही उडावती। तू भी चल जो लगेच ना पतंग उडावन। मी नाही येऊ बाई पतंग पतंग उडावन। देना वो 100 रुपये देना वो। देखो एक चरपटाय देऊन आपलो पप्पाजीला मागजो। उन्नत चढाई का ठेईसे ना डोसका भरा तर उन्नत मागजो। मोर कटा ना आती 100 रुपया। देना देखा मला पैसा देना। किचबिन कहीं की कपडा रेंदेत ना वय उठवान लका मस्त लोड गई से साबुन सोडा नहीं लगा का काहीच वानी लोड गईस था उठवान लका। बड़ी पतंग वाली आई से था देना वो धागा लेना नहीं रेसता वो आपल्या घरात कटाई को धागा से वो को लगा लगेच तो उडावून पर मला पतंग लेला पैसा देना हो 20 रुपया हो मम्मी। देख पिंकी उड़ जाए वहां लगा मोरजोर पैसा राहती तेरा पप्पा जी आए थे तब मांगजो। का वो सब डोर बडो पतंग उडावत होती। आमलाच पैसा नाही देस तू कभी। संकरात आई गई तरी सब जन पतंग उडाय रहे थे होता। तुम्ही भी चला ना मम्मी, तुमरो जीव नाही होय का पतंग उडावून को? चला ना वो आम्ही ना उडायले या काय आपलं लहानपण मा काय पतंग उडाय आपलं भाई संग। देखना बड़ी जानी से आपण पतंग उडायले ते लहानपण मा आपला पैसा नाही दे रही से। ते ना वो
खिचबिन तर उठ ना, कपडा रेंदसेत ना, साबुन सोडा नाही लगा का काय आओ? मोरी सोडलेला पैदा भैसेस तू, एकठन से काली मैसेस, पर बड़ी परेशान करसेस बाबा. दे ना हो, मी 20 रुपये देते तो मग मी परेशान नाही करू तुला. दे ना हो मम्मी. उठ नाही तर उठ, देसू पैसा देसू, उठ. नाही तर खाय टाकजो मोरो जीवला. जबरी पैसा नाही देऊ तबरी जीन सारखी लगी राहू मोरो मंग. मम्मी का मग पतंग भी ले लेऊ ना, धागा भी ले लेऊ का? 100 रुपये देसेस का? अरे अधिक आईस नखरा पडा. त्याला 20 रुपये देसू का तर 20 रुपये देसू. मोरजवर काही खजाना राहाय का तोरो आजाबाबाईन गाळखर ठेईसेन तर वाहनलं का काढून ना खर्च करून मोन. हा तर दे ना, तर मग 20 रुपये दे. मी पतंग लेसू आणि मग वन कार्याला धागा ले कसू. उभी गई से आपलं घर पतंग साठी पैसा मागन. कोण कार्य व? उवा थमामाई को नाती व, थमामाई को नाती. हाँ जाय खेल जो, देसू भी 20 रुपया. देख फाडफूड नको करजो पतंग, साजरोला का ठेवजो. 3 गण देनला पैसा ना आती मोरजोर, मी सांग देसू तोला. मोरजोर रोज नको आवजो. नाही आऊ ना, मी एकच पतंग खेलून भयो. दे ना तर लवकर. गाव को दुकान बा सेती का पतंग? का मम्मी तू देखा सच नहीं? गाव को दुकान बा कितनी सारी पतंग ना, चक्री ना, धागा मंजा आया सेती ना गा मंजा. देखो अब मंजा मुंजा लका गरो पडजा से तमून साजरो लका. का मम्मी आमरो लहान सा टुरुपटिंग को मंजा लका नाही कट्ट. यो हसन धागा रवसे वो गम्मत गुम्मत को. वय मोठा लोक मंजा ले सेती त वो को लका कट्ट से, आमरे धागा लका नाही कट्ट. बड़ी हुशारी सांगसेस वो. से चोर चोर कातो से टुरुपट्टी को जात नाही येतो. चोर चोर नाही कातन बाई. आओ देना हो मम्मी, पैसा देना. देसू बाबा देसू. देखूसू अब चिल्लर शेतका नाही तर. शेती ना खालस तू ना परसमा ठेईसेस शेती तरी का? मोरी प्यारी मम्मी. हाँ जाय जाय, ज्यादा की लाडी गोडी नको लगाऊ. बडी आ बडी 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 का? कहा है का भयो पिंकी? माँ बड़ी सुंदर पतंग से ना, कौन की है तो? का गा बडी मोरजोर से पतंग तो मोरी चाय. अभी कौन की रहता? मोरजोर से तो मोरीच पतंग है. अरे वाह बड़ी मस्त पतंग से वो. कई सालन साल भई गया पतंग हाथ मा नहीं धरी से होता. तो तुम्ही पतंग उडावला आओ का बडी? हे खूपच सांगरीसेस ना. कोणी काका येती तर व पतंग उडावना उंत. आम्ही लहानपण आपलं बाई संग जात होता बाई. वय अशी लेखर नाही आणत होता. आम्ही कागज कीच बनावत होता पतंग. आणि मग ट्यूबलाइट नाही रव का, ट्यूबलाइटला फोडत होता आणि मग ओला साजरो नीन होतवरी कांडत होता. मग ओला गारत होता आणि मग की लुगदी बनावत होता. आणि मग धागा परा वन लुगदीला लगावत होता. तो बनत होतो मंजा. आणि मग मस्त उडावजन. हो तर तसंच तुम्ही बी आव ना बडी. तुम्ही कसं बाई लोक चांदपूर गयातात तसं बाई लोक पतंग उडावो का? ऐ तुमला आवत राहिला पतंग उडवता? हो व मला आवसे पतंग उडवता. आम्ही उडावत होता ना पतंग. पतंग उडावत होता, वय डफरी बनावत होता आणि वन कवेलुकी बैलबंडी बनावत होता. असा खेळ खेळत होता बाई. हो खरी कोणीच बडी तुमला आवसे पतंग उडवता? हट मला नाही लग आवत रे म्हणून. हा आवसे नाही तर का तर मोला बी आवसे ना तर कल्पना बडीला बी आवसे पतंग उडावता. मोला तर काही खरी नाही लग बडी. अव खरी खुरीच आवसे ना. हा तर मग असं करबिन का बडी? आबा दुपारी तर तुम्ही खालीच रहो ना. ऐ तर 2-3 बजे सब जणी वन मैदान मा जाबे. ऐ अना मग मस्त पतंग उडावबी. हो बाई गाव का लोक काका येत तर तुम्हीच तर कसं ना बडी. कर नाही तर डर नाही. काही आपण गलत करसे जन का गाव का लोक कायला काही काय ती. ऐ आना काही कोणी की चोरी करसे जन का सब बाई लोक रहती तर साजरो भी लगे ना, है का नहीं? एक दो बाई लोक नहीं, बहुत सारी. मी सबला जमा करूसु. मोर मम्मीला भी आणूसु. कल्पना काकी जी तुम्ही वय उतल का सब सरपंचीन काकूजीला भी आनंद को काम मोरो. मी सबला आणूसु.
खरीच असं होयसी कसे का पिंकी? आपण सब जणी पतंग उडायचा कसे जंका? पतंग उडावणं मा भी एक अलगच आनंद से नहीं? घर को काम धंधा तो साल भर करतच रहू कहू ना, पर तू भी सही कही रही सेस. नहीं तो का बेटी, मी हमेशा सच बोलू सु आणि साजरो बोलू सु, तर मग मी सबला सांगू का? तू कसेच गी, पर सब जणी काही तयार होये ती का? सब जणी तयार नहीं होन की बाई, म्हणला तर शरमच लगसे सबला. देखो बड़ी यान शरम काय किसे आय, आपण घर का काम करे से जर तुम्ही मस्त सैली सैली होता चांदपूर ला गयात तर शरम नहीं लगी ना पतंग उडावला काय की शरम से? मी लगेच तर सोनू भाऊगींना बोलावू नये, वय भी आपल्याला उडावून लगे ती वय भी रहती तो मस्त लगे नहीं का? सब तुरु बटू ना बाई लोग. अरे हो गड्या, मी तर भूलच गई. आज सब मरद मना होता बिया लगावन गया से ती ना, वो न गोड़घर को बिया नहीं का तो उतर गया से ती, तो बहुत जन गाँव मच ना आती, तो जमेगी में पिंकी तोरी आइडिया मला साजरी लग रही से. हाँ मी आइडिया कसे बनणार देसू का? कसे पिंका बाई? पिंकी कसे का तुम्ही सब जणी आम्ही पतंग उडावगी तर देखन लावो कसे, आणि तुमला लगे तर तुम्ही भी उडावो कसे. आहा, या काही सांगसे कोणी का काय ती आमला का काय ती तो देखन लावून जाबीन आणि उडावसा लगे तर उडावबीन नाही का? जाबीन ना आज मरद मना भी गाव माना हाती बिया लगावून गया से ती. तुम्ही भी ना ये को बराबरच होसे हो बाई. या पिंकी सबला बात मांडा कसे. अहो तसं नाही, वाबी कसे तर खरीच कसे ना, काही टुरुपटे ना मरद मानानेच काही ठेका नाही सर. पतंग उडावून को सैरेन मत बायका भी उडावू सेती तर देखनला जाबीन कसो. मग तर सकाळी अधिक लाडू लुडू आब तीर्थंकरात आय रही से तर कामच काम लगे ती ना, तच खाली से तर जाबीन देखनला. जाबीन ना बाबा खाली से हो. मला तर हसी आय रही से तुबरी भी. तुम्ही भी कभी कभी का नान टुरीपटी सारखी करे से गोटी बाई. मोठा भैया मुन का भैया आमरो अंदर भी तो एक लहान बच्चा लुकायो रहो से का नहीं? आपलो मन भी कभी कभी करसे का सब मस्त मजा करसे ती तर आपण भी करे पाहिजे नाही का? तर एको मकासे तर जाबीन देखनला हो तर दुयच जरी जाबीन का? काकी जिला मुन्नीला धरनो पडे ना आणि तुमरो ना सकीला. अव का हसस देई हसस बाई. खरी खुरीच मी गंमत नाही कर रही से, खरी खुरीच जाबीन. हाव का काकीजी, मी ना आपल्या मम्मीला भी सांगू सु आणि उनला सांगू सु का आज ना 3 बजे शांता बडी ना कल्पना बडी ना वा सलोनी की मम्मी ना सलोनी की माय पतंग उडावून सती आवने वाली सती मन तब मग वय आहे तीच. हो जाय सांगजो, मी काकीजी घर जासू आणि काकीजीला सांगू सु आवसेत का तर देखू सु आज काही कामधंदा बी नाही. हाव का बडी? हो पर तू आई तीस कायला तर आमरा घर का बडी? तुमला भी नाही समजा, मी नवा फरक कले सु तर तुमला देखाव नाही आऊ का? तर मी ना नवीन पतंग ले तर तुमला देखाव नाही ना, मी केव पतंग तुम्ही भी उडाव ना. हो ठीक से आवसे जाय तू. येते तारकी कुपाटी करी से तरी भी लोकईं का धंडो मुंडकी डाग टाके खासे ती ना तारला सप्पा बगाय डाकी से के तो कहे तो कोणीला कवने वालोला उलटी लाज लगसे, पर ढोरबासरू वालेला लाज नहीं लग. माये ये शांताना कल्पना खान जाय रही से तुई काय को धंदा होय रही से वो कमला? काही नाही व काम धंदा होया अना असेच आई तपन मा तर यानी एक गाय दिसे तवलाच खेदाडेव. असो तुम्ही कहाँ जा रहे से तर दुई की दुई? काही नाही काकीजी घर जासे जन गमने इथं काकर बिन तर अब संक्रांत आई गई जवर आज को दिवस खाली पण से मग सकाळी तर लाडू चिवडा बनाव बिन कहू ना. हो लाडू चिवडा कायच तर मला याद आयो, मालन ठिवरीन तर दिसच नाही ना. कहाँ गई से तर आईच नाही से वा 15 दिवस भया तर. हो ना आमरा घर हर साल वाज बांधे से बाई लाडू औंदा नाही दिसे वा कोणती तर दुसरी ठिवरी नाही ती. मा नाही आहे तर कशी करून तर बाई मला तर लाडू भी नाही बनवता होत वो. नाही आहे तर कशी करजो तर नको बनावजे लाडू.
हो बाई शंकरासारखं सणसेना लाडू नको बनवजो कसे मोरी सखी. तर मग आवतच नाही तर का करजो तर मग भाऊला दे दे जो मुर्रा आणि भेली काय खाऊ जो लाडू समज के. बड़ी गंमत करसेस तो लावस येत ना तर नाही आहे ढिवरीन तर तूच बनाय देजो. हो बनाय देऊ ना बाबा गडीभर माता लाडू होसे ती काही ढिवरीन आहे म्हणूनच का लाडू बनावबीन ना खाबीन का नाही आहे तर आवश्य आमला तोला आवश्य बाई मोला का आवश्य तिथं लाडू सी काही नाही खाईस तर मग सिकीस काही नाही तुला तर हरदम मजा कसूच असे बाई. ऐ मोरो आईला बी नाही आवती ना मोला बी नाही आवती मग सिक्खर आवना ना माई घरलं का ऐ असं होते का लाडू नाही आवती बोल. अहो का करू एक साल अशीच कयो बनावसू ना कयो बायका तर बनावसे ती कयो तर बाई बनावून गई तर जे पुरो भकराच पडेव. मग 1 दिवस पासून मी न कानला मुड्डा देव का बाई आबा कभी लाडू नाही बनावून की मग आपल्या घर ढिवरीनं चावस आहे तर वाज बनाय देसे आपल्याला काही बनावं कामच नाही पडत. हो पर मग ढिवरी नाही आहे तर बनावचं नाही आहे खरी खुरी छासी की बात नाही. ढिवरीन नाही आहे तर मी तुला बुलावून पठावून मला जरासी 2-4 पाहिली का लाडू बनाय देजो. हो हो बनाय देऊन ना बाबा पठाय देजो बुलावून बनाय देऊन. वन मालन ढिवरीन की तब्येत खराब से खरा खटला पर से खरा नाही आऊन किंवा मा आफतच भाई गई ना धोकू नको ना मी बनाय देऊन तुला लाडू. हो पर तुम्ही काकीजी घर कायला जात होतात तर अव काही नाही पिंकी आपली पतंग धरके आमरे घर आई तर कसे बड्डी कसे तुम्ही आम्ही पतंग उडावबीन कसे तर तुम्ही सबजणी देखन लावो कसे तर मोला भी लगे चल हाड्या आम्ही बाई लोकांना कोणतो गुन्हा करायचे जन सब जन पतंग उडावसे ती ना अजना मरद माना भी गाव माना हाती गोंडघर को बिया राय का तर सब जन गया से ती उत बिया लगावन दुपार को बिया से तर वही काही अब संध्याकाळवरी आवत नाही तर मी के पिंकीला आव बी ना मी तुम्ही पतंग उडावत देखनला. हो खरीच जाय रे तुम्ही पतंग देखनला. हो बा देख देख कर बिन ना आम्ही भी उडावू बिन बाई काम की नाही तर पतंग उडावून जात रे खरा. अहो हो ना व गमत नाही करू मुनच आहे मी काकीजीला बुलावून जाय रे सेव ना पिंकी आपलो मम्मीला गईसे बुलावून ना काकीजी मुन्नी सब जणी चलो बसू वानी मस्त कर बिन हा चिची बंसी बाटो आव बिन मग 1 घंटा मा मी नाही आऊ बाई काका येती गावकी सरपंची अन पतंग उडावून गईसे मुन राव तू घरकोली घर माच. अव तसं नाही आमरा घर काही आहे तर चिल्लायते नाही. अव तर काही चोरी करणला जाय रेसेस का चोरी करणला जाणं तर भेव बाबा जाबीन व देख बिन कसंही उडावसेत तर पतंग लगी सारा जनसे ती खरा गाव काटू पटू मनमानी रवसी ती नावाने नान नान घेटरा घाटरा देख बिन जरासो आव बिन उतल का मग बांधी परा जाबीन काही तोरकी शेंगा आहेत तर तोरकी शेंगा आणबीन लाखोरी की भाजी आणबीन असं काही वाहनीच उभी राहून का सीजन. ठीक से मग मी झोरा झारा धरलेऊन बाई शेंगा काय रेस असता शेंगा शेतका ना हाती अव शेत ना शेंगा पिढी शेती शेंगा आम्ही कल्पना संघ कालच गया था पर कोण आहे तर शेंगा पहिलेच बुरबार करले ती मग आम्ही न बी तोड्या मग दुसरं धुरोईन की होती ना का अधिक शेती मग अधिक कवजो का मरो सकी ना एक भाजी की तोर की शेंगा नाही देईस तर जा बिन उतल का हिंडत फिरत आव बिन मग. हो ठीक से ना तर कितक बजे जान को से तर अव अब 3 बजे जा बिन काकीची को घर आवजो का तू वहां लगा जा बिन मग सब जन नहीं तो चलो ना तो भाई अब नहीं अब उतका दरवाजा खुला से ती कवाड़ कुंजी लगाए के मग काकीजी घर चावसू लगेस तो भाई. हो ठीक से मग जासे जना मी अब चुट्टीच खिचून साजरी देखन देना जेवढाई केंग की नाही तर बिडबिडा करडा किसी डोसका मा हटो रवन देना वो तिड़तिड़ा सेट कैसा तोरो मम्मीला तर जरासी टाइम नाही भेटा का आपलो बेटी की डोसकी देखून का काही देखून का जुवा भैसेत का भैसेत मून बिबडाई केंग की नाही तर अना मोर जोर सोवसे अखीर अना बुकुर 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 खजावत जासे मोरो भी डोसकी बा आई रे जुव हटो कायला देखा देस्ता रवना साजरी बुक्कीच देऊन एक नाही तर इतवार दिवस आहे तर अशी बस नाही घडीभर अब केस कुसा धोईसेस तर साजरी बस ना देख देसू येव बिडबिडा भैसे मनमानी जुव चलसे ती वरत्या अना अंडा भी भैगे असे ती अशी नाही का तुरी मम्मी कहू मेडिकर का हाय तर आवसे तर वो लगाई देऊन ना साजरी इतवार दिवस डोसकी डासकी धोई देऊन मून टुरी की ये जुव भैसे ती मनमानी
देखो नहीं ना काही नाही मोरे जावर सोवस असत मोरी डुसकी खजासे मनमानी कहानी तकी उत होसेस त कान जाय रेसेस त कजारी बाई आज घर से इतवार दिवस आय त देख देसू कयो मोरो डोराला अब तिराव से मुन आय मग मोरा घोगा जाय ती त कान की दिसती जुवा अहो मोरे डोसकी बन होती ना मालूम नहीं कहां लगाई त जेको डोसकी बा जुवा रहे वन टुरी जवर बसत रहे सी स्कूल मा मोन भैसे ती ये बिडबिडा अधिक लंबा कैसा करसे काटा नहीं ना काही नहीं नहीं हो बिडबिडा बिल बिल आई रही से ते निस्ती जुवा हटवा जान देना हो मोरे केरल ना जान देना हो अब काकी जिला पतंग की बात सांगूच नहीं खेता जाबिन कसू तोर की सेंगा आनंद का भयो काकी जी सलोनी की मनमानी डोसकी भरी काका अहो काही नाही हो आव ना बस आता ये काही डोसकी मजू असेत कमून देखत होती एक दुई भई से ती तर मी काय काढ देसू वाह उपली से काकी जी तुमरा हातजावर असे वाह काढ लो बकरी कोंजावर बसत से ना कोंजावर नाही तर मालूम नाही फरी से पुरी डोसकीच आवा जान देना हो भाई मला जान देना हो जाय मंगार बसून जान दे करसे तोरी माय भी तशीच से ना तू भी तशीच सेस मुन्नी का आण गई तर काकी जी मुन्नी की नको विचारू बाई काहे का भय होता काकी जी काही नाही व काल काहीच नाही गयो मी ना काहीच नाही गयो मी गयो शांता घर जासो गयो तर कसे बाई आंग पाय धोईकर टिकटोला कर निसती माती बसवलं जासे कसे का भय होता का जाने वन दिवस पासून आईस आहे ना वा चांदपूरला का तपासून काय तर लगच ठाकसे का भय होता काकी जी वा तर आमरे संग नव्हती आमरे संग का नव्हती वा सरपंचीन उत वय 2-3 जणी होती सरपंचीन हे मागे मा आम्ही नव्हता बाई ओक संग कछाने का भय होतं बोलो नाही ना चालो नाही कालपासून मग मोरो जीव साजरो नाही लगे तर मग तुमरा घर भी नाही आई सिद्धी बांधी फरच गई मग देख बाई मोरो बहिणींसारखी सेव सांगो गिंगो नको नाही तर अधिक नाही ना काकीची नाही सांगजन ऐकले ओ बाई मुलं मोठो घेऊ लगसे जानदेव काकीची वय गोष्टी भाई संक्रांत की तयारी काय की तयारी करेन की सेता काकीची सकाळी जरासो साफ सफाई करले बिन आणि संध्याकाळी चिवडा लाडू बनायले बिन हो ना तुम्ही तर बान बाटा सेव ना बान नाही लेव का तर बान को सामान ले बिन ना काकीजी गाव को दुकान पर लका ले बिन नाही तर मग इनको हातला का बुलावून मी पहिले आपलं गाव किती जणी बान बाटत होती मग एक दिवसाला बान बाट असेल तर मग सोडच देसेत बाई का करे तर काकीजी खेतीवाडी वाली शेती तर टाइम नाही भेटत रे कोण खर्च करसे असं विराव असे ना बांधला काही कम लगसे 500 रुपया पाहिजेच हो तसे पर येव सुवासिनी को बानाय नाही का काही कोकुकी डब्बीच देईस टिकली को पाकिटच देईस आपलं पावतलं का जसे पावतसे तसं सामान बाटीस नाही का पर बाटे पाहिजे हो गा काकीजी अन वय उत ढोटक्या करनी का मन मनी टुरुपटू पतंग उडाय रहे शेत कसे तर या सलोनी मंगानीच लगी ती मोरो मग का माय पैसा देवो पतंग लेऊन मी केव टुरीपटी की जात कहानी पतंग उडाव जो अधिक हो ना काकीजी कहानी उडाय तर पतंग पर काकीजी टुरीपटी की शौक से तर अब नानपण से नान से ती तर जासे ती मग मोठी होय परा कहानी पतंग उडावून भेटसे तर दे रवतात 10 रुपया अव देऊन की काय मी के अवधी क्या लहानशी कान जायवानी घेटरी मनमानी जन पतंग उडावसेत खरा हो तर काकीजी उतस ताबरी बांधली सिती तर असं करे रवता का पतंग भी देखे रवता आणि उतला का लाखोरी की भाजी तोर की शेंग काही पोपट की शेंग रहे ती ताब संकरात दिसे ना तर अंडे बी नाही तर कोणी बुरबार करले ती अब एक बात सांगू का शांता काल मला गमेवच नाही घर बी रुहाय नाही तर मी केव चल आपलं कारोटून करन दे तर खेत गई तर तुमरं धुरो जरला का जात होती तर मला साजरी पिढी शेंग दिसी तर तोडले हो तुमरं धुरो की शेंग माये तुम्ही ने तोडत का काकीजी मी काय कोण आहे ना कोण नाही बाई बुरबार करीसेन काय अव नाही जरासीच तोडे मग अधिक लगे का कोणी देखे तर काकेत का या शहानी बायको चोर रही से तोर तर मग जरासीच तोडे ना मग आई गई बाई ज्यादा वादा काही नाही तोडायचं काकीजी अब सामने संग करासे नाही तोडे वो तर मग चलो ना काकीजी जा बिन उतच हो ना मुन्नी का आणसे तर आवश्यक आता
कजाने बाई आपलं सखी घर बसी का बसी तर कजाने तुम्ही चाय पिवो का ते चाय पिवो मी मंडावसू नाही ना काकीजी रवण देव तुम्ही दुई जणी बसो मी चाय मंडावसू ना आणूसू मग चाय पिऊबिन ना लगेच तर जाबीर होतं खेतकर हो जाय कल्पना 3 कप चाय मंडाय रे कोणीच तर राहते घर हो जाय ना तर दूध साखर चायपत्ती वाहनीस ते दिसे तुला वट्टा परासे हाऊ काकीजी हाँ हाँ देख मोरी पतंग अब काटा से तोर पतंगला अबे राहुदा मंगानी मुला पतंग नहीं देत होतोस देख मी ना केवढी मोठी पतंग लई सेव अय ढील दे ना बे ढील दे ना ढील दे चक्री सोड ना बे लवकर भोसडी को खट्टी कसे वास है मोरी पतंग अरे बाप रे यान उड़ा रे सेव नहीं पतंग मस्त अबबू कितना दूर पतंग गई से ती तुम्ही उडाव सेव का काकीजी आओ नाही तर नहीं बाबा आम्ही तर देखन आया से जन देख बिन ना जाबी वाह शांता खरीच मजा आई रही से वो उड़ रही से ती पतंग तो मजा आई रही से हो ना असं लग रही से का आपण भी नान बन गया से जन हाँ भाऊ काट पतंग काट हाँ मस्त मजा आई रही से हाँ अधिक उड़ाव रे वरता उड़ाव हाँ मजा आई गई गा चलो तो परिवार आज आमरो भी मन करे का पतंग कशी उडाव से तर देख बिन म्हणून आम्ही आया से जणी आणि आणि घडीभर पतंग भी उडाव बिन आणि मग आपलं घरी जाबीन तर असं या उत्साह को आनंद को अना गोडवा बाटन को सणाबा आई रही से तर ये ना तीर संक्रांत की तुमला सबला हार्दिक हार्दिक शुभकामना भेट बिन मग सकारी आमरो चॅनल पर नवा रहो तो चॅनलला सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो ना व्हिडिओला शेअर करो धन्यवाद।